रामकृष्ण हरी. आज आहे कामिका एकादशी. आपली आत्ता मागच्या वेळची झालेली एकादशी ही आषाढातली देवशयनी एकादशी. त्यानिमित्त आपण केलेला व्हिडिओ सर्वांनी ऐकला. त्या एकादशीनंतर येणारी ही आषाढ महिन्यातली पुढची एकादशी. मागे आपण एक व्हिडिओ पाहिला की उत्तर भारतामध्ये श्रावण सुरू झाला आहे, तर त्यांच्याकडे ही श्रावणात येणारी आहे, आपण ती आषाढात येणारी अशी ही कामिका एकादशी. तर आजच्या या कामिका एकादशीचं काय महत्त्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्या संबंधित पुराणामध्ये काय कथा आहेत ते आज पाहणार आहोत. तर युधिष्ठिराने एकदा कृष्णाला प्रश्न विचारला की देवशयनी एकादशीबद्दल तर तू मला सांगितलंस, पण या कामिका एकादशीबद्दल मला तिचं महत्त्व काय, ते महत्त्व तू मला सांग. आता हे सांगितल्यावर कृष्ण म्हणाला की यापूर्वी असाच प्रश्न एकदा नारदांनी ब्रह्मदेवाला त्यांच्या पित्याला विचारला. त्यांनी जी कथा सांगितली तीच मी तुला सांगणार आहे, तर ती तू ध्यानपूर्वक ऐक. या कामिका एकादशीचं महत्त्व आहे की या दिवशी भगवान विष्णूला जर तुम्ही तुळसी अर्पण केली तर तुम्हाला सोनं चांदी अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. आणि ही तुळशी कशी हवी, तर तिला नवअंकुरित मंजिरी असलेली जर तुळशी तुम्ही आजच्या दिवशी अर्पण केली तर ती भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि त्याने तुमची अनेक प्रकारची तुम्ही केलेली पापं आहेत त्या पापांचं सुद्धा क्षालन या तुलसी अर्पण केल्याने होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर ज्या ज्या भक्तांनी भगवान विष्णूंना तुळसी अर्पण केली तर त्यांची अनेक जन्मांतली कळत न कळत केलेली सर्व पापं दूर होऊन जातात. याच संबंधाने तुळशीचं महात्म्य काय आहे याच्या संबंधीची जी कथा आहे की ही तुळसी जिचं नाव वृंदा, आपण मागे तुलसी विवाहाचा व्हिडिओ केला त्यात तुम्ही ती कथा ऐकली, पण त्याचा हा पूर्वार्ध आहे. तर ही तुळसी आपल्याला एक चांगला वर जो विष्णू भक्त असेल तो मिळावा अशा उद्देशाने आपल्या घरातून निघून सगळीकडे फिरत चालली होती अशा वराच्या शोधात. अनेक ठिकाणी फिरत असताना एकदा शेवटी तिला एका नदीच्या तीरावर भगवान गणेश हे तप करत असताना, भगवान विष्णूची आराधना करत असताना बसलेले दिसले. त्यांना पाहिल्यावर तिला त्यांच्याविषयी आकर्षण वाटायला लागलं आणि आपण यांच्याशीच लग्न केलं पाहिजे असं त्या वृंदा किंवा तुलसीला वाटायला लागलं. म्हणून ती अनेक प्रकारे त्यांचं तप आहे ते तप बंद करण्याचा आणि आपलं लक्ष त्यांच्याकडे जावं असा प्रयत्न करायला लागले. आणि काही कारणास्तव भगवान गणेशांचं ते तप भंग झालं आणि त्याच्यानंतर त्या वृंदेने सांगितलं की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, तुमच्यासारखा पती मला हवा आहे. तर गणेशाने सांगितलं की मला तर लग्नच करायचं नाही आणि तू एका तप करणाऱ्याचं तपभंग केलं आहेस. तर तू वृंदेला आपल्या सौंदर्याचा आणि बुद्धिमत्तेचा खूप अभिमान होता. ते म्हणाला असं होऊच का शकतं की तुम्ही मला नकार देताय. मग त्या वृंदेने रागाने भगवान गणेशांना शाप दिला की तुम्ही माझ्याशी लग्न करत नाही तर तुमची 2 लग्न होतील. आता भगवान गणेशांनी तिचा हा शाप ऐकल्यानंतर त्या वृंदेला असा शाप दिला की तुझं लग्न आहे ते लग्न एका राक्षस कुळात, असुर कुळामध्ये तुझं लग्न होईल आणि त्याच्यानंतरच्या जन्मामध्ये तू वृक्ष होऊन राहशील. आता या शापाचा परिणाम म्हणजे त्या वृंदेचं लग्न जालंधर नावाच्या असुराशी झालं. आणि पुढची कथा सर्वांना जालंधराची माहिती आहे की त्या जालंधराला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी रूप घेतलं आणि तिचं पातिव्रत्य मोडल्यानंतर तो जालंधर मेला आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला. आणि त्या याच्यामध्ये भगवान म्हणजे त्यांना शाळीग्राम ही कथा आपण ऐकली की भगवान तुम्ही मूर्त हे व्हाल, दगड व्हाल आणि शाळीग्राम. आणि मग याच वृंदेचा
त्याच्यानंतरचा जन्म हा तुळशीच्या स्वरूपामध्ये झाला आणि त्या तुळशीला पूजन करण्याचा मान हा जेव्हा भगवान गणेशनी हा शाप दिला त्याच्यानंतर तिने सांगितलं की माझ्याकडनं चूक झाली, तुम्ही मला क्षमा करा, असा शाप देऊ नका. तर ती भगवान गणेश म्हणाले होते की जरी तुला वृक्ष झालं तरी तू काय होशील, तर भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय होशील आणि सगळेजण तुला भगवान विष्णूंना अर्पण करतील, पण माझ्या मात्र पूजेमध्ये तुला स्थान मिळणार नाही. म्हणून आपण भगवान गणपतींची गणेशाची पूजा करताना कधीही तुळशी अर्पण करत नाही. त्यामुळे कामिका एकादशीचं हे महत्त्व आहे ते जाणत असताना आपल्याला तुळशीची कथा आणि त्या योगाने भगवान गणेशांची पूजा करताना त्यात तुळशी का वापरली जात नाही, ह्या 2-3 प्रश्नांची आपल्याला ह्या एकाच कथेच्या मार्फत आपल्याला त्याचं माहिती मिळालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.